धरते ध्यान उभे विठेवर कटेवरी ठेवून ओम नमो ज्ञानेश्वरा. कानडा राजा कर्नाटकू माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत कर्नाटकचे वारकरी देखील सहभागी होत आहेत आणि विशेषतः ज्ञानोबा तुकोबारांचा जयघोष देखील केला जातो. माऊलींच्या पालखी सोहळ्यामधील एक नंबरची जी वास्करांची दिंडी आहे, या दिंडीमध्ये हे कर्नाटकचे वारकरी आहेत आणि जवळपास 30 ते 35 वारकरी कर्नाटकचे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. तसं पाहिलं तर पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकरी हे कर्नाटकमधून देखील येतात. का तर कर्नाटकचं आणि पांडुरंगाचं एक वेगळं नातं आहे. विजापूरला असल्यानंतर जो पांडुरंग आहे त्याला परत पंढरीला आणलं गेलं असा देखील इतिहास भानुदास महाराजांच्या हातून आपल्याला ऐकायला मिळतो. मात्र नेमके हे कर्नाटकचे वारकरी यात सहभागी झालेत. त्यांना काय वाटतं आपण अनुभव त्यांचे समजून घेणार. काय सांगाल, कर्नाटकवरून इथं आला, माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहात, काय अनुभव आहे तुमचा? ನಮ್ಮ ಅನುಭವ ಬಹಳ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ಅನುಭವ ಹಿಂಗಿದೆಯಲ್ಲ, ಜೀವನದ ಉದ್ಧಾರ ಮಾರ್ಗ ಇದರಲ್ಲೇ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಗುರುಗಳ ಮಾರ್ಗದಿಂದ, ಭಾಸ್ಕರ ಮಹಾರಾಜರ ಕೃಪೆ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಸುಮಾರು ನಮ್ಮ ತಲೆಮಾರು 106 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಒಂದು ಭಾಸ್ಕರ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಇದ್ದು ಈಗ 20 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ವಾರಿ ಗುರುಗಳ ಹತ್ತಿರ ತಾತಾಸಾಹೇಬ್ ಮಹಾರಾಜ ಅವರ ಕಡೆಯಿಂದ ವಾರಿ ತಗೊಂಡು ಭಾಸ್ಕರ ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಬೆಳೀತಾ ಅತ್ಯಂತ ಆನಂದ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಮುನುಳ್ಳಿ, ಸೌದತ್ತಿ ತಾಲೂಕು, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಮತ್ತು ಜಮಖಂಡಿ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಗುರುಗಳ ಕಡೆಯಿಂದ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರ ಆತ್ಮೋದ್ಧಾರಕವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಇದು ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯ. ಈ ಸಂತ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ಆನಂದ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ತಿಂಗಳಾನುಗಟ್ಟಲೆ प्रवास आनंद मिळतोय. यांनी काय सांगितलं मला मराठीमध्ये? ते असं सांगतात की या पालखी सोहळ्याचे मालक श्री गुरु आप्पासाहेब वास्कर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो पालखी सोहळा चालतो त्यांच्या आम्ही दिंडीमध्ये चालतोय. गेली 20 वर्षे हे आपल्या ह्या वास्कर फडाच्या दिंडीमध्ये चालतात. त्यांचं प्रॉपर गाव जमखंडीवरून. त्यांचं म्हणणं असं आहे की या श्री गुरु आप्पासाहेब वास्कर महाराजांच्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जे परमार्थ वाढत गेलं, या श्रीगुरूंच्या आशीर्वादामुळेच आम्हाला हे पालखी सोहळा व हा माऊलींच्या आशीर्वादामुळे हा पालखी सोहळा अनुभवायला मिळतो, असं त्यांचं मत आहे. व आमच्या कर्नाटकचा उद्धार श्री गुरु आप्पासाहेब वास्कर महाराज यांच्या कृपा आशीर्वादामुळे आमच्यासारख्या सामान्य वारकऱ्याचा ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग होऊन उद्धार होत आहे, असं त्यांचं मत आहे. किती वारकरी सगळे कर्नाटकचे सहभागी झालेत आणि कशा पद्धतीने, म्हणजे तुमचे नित्यनियम कशा पद्धतीने असतात आणि अभंग कुठले कुठले काढतात? यामध्ये चालू वर्षी आमच्या या आप्पासाहेब वास्कर महाराज 1 नंबर दिंडीमध्ये कमीत कमी 40 वारकरी कर्नाटकहून आलेले आहेत. काही जमखंडी, विजापूर, चिक्कोडी ह्या भागातून वारकरी आलेले आहेत. माता माऊली सुद्धा आहेत, काही माता भगिनी सुद्धा आहेत. काय सांगाल, तुम्ही वारीमध्ये सहभागी होता, चालताना काय पाय वगैरे दुखत नाही? कशा पद्धतीने चालता तुम्ही नेमकं? ನಾವು ಆರಾಮ್ ಬರ್ತೇವ್ರಿ, ಚಲೋ ಐತ್ರಿ, ಮತ್ತ ನಮ್ಗ ಆರಾಮ್ ಅನ್ಸೈತ್ರಿ, ಬರ್ತೀವಿ. त्रास वगैरे होत नाही? ಏನಾಗಂಗಿಲ್ಲ, कुठंच नाही. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ. माऊलींचा नामस्मरण करताना कसा आनंद असतो? ಆನಂದ ಆಗ್ತೈತ್ರಿ, ಅವರೆಲ್ಲ ಭಜನ್ ಮಾಡೋದು ಕೇಳಿ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಆನಂದ ಆಗ್ತೈತಿ. त्यांना थोडी थोडी मराठी पण समजते आणि कन्नडी पण ते बोलायचा प्रयत्न करतात. हा भैया पण तिकडूनच कानडीवरूनच आलेला आहे. एकंदरीत हे जे सांगतायत कशा पद्धतीनं हे सगळे सहभागी होतात, प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर कानडी आणि पांडुरंगाचं वेगळं काय नातं आहे? नाही, तसं वेगळं म्हणता येणार नाही. जास्त तसं म्हणायला गेलं तर कर्नाटकचा लोकांचा भाव हा महाराष्ट्र लोकांपेक्षा जास्त आहे. ती लोक कर्नाटकहून, काही लोक कर्नाटकवरून पंढरपूरपर्यंत येतात आणि पंढरपुरावरून परत आळंदीवरून परत पंढरपूर अशी या लोकांची वारी असते. ती प्रत्येक वर्षी या ठिकाणी वारीमध्ये अगदी मनाने, तसं म्हणायला गेलं तर भेद करता येणार नाही, पण जास्त परमार्थ कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा पांडुरंग असू दे किंवा माऊली ज्ञानोबा, कर्नाटक लोकांचं अत्यंत प्रेम या सोहळ्यामध्ये आहे. आम्हाला एखादं कानडी पद म्हणून दाखवाल? कानडी पद ज्यामध्ये माऊलींची स्तुती किंवा पांडुरंगाची स्तुती आहे. ಉರಗನ ಎಡೆಯ ನಳಲ ಶೇರಿದ ಕಪ್ಪೆ ಚಿರಕಾಲ ಬಾರುವುದೇ ಜೀವವೇ ಉರಗನ ಎಡೆಯ. ದೇಶದೊಳಗೆ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ನಿತ್ಯ ಭಜಿಸಬೇಕು ಜೀವವೇ. ಪುರಂದರದಾಸರ ಇದು ಅತ್ಯಂತ ಮಹಾಕವಿಗಳಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಪುರಂದರದಾಸರು ಇದನ್ನ ಈ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಚನ ಇದು. ಉರಗನ ಎಡೆಯ ನಳಲ ಸೇರಿದ ಕಪ್ಪೆ ಚಿರಕಾಲ ಬಾಳ್ವದು ಜೀವವೇ ಉರಗನ ಎಡೆಯ.
ಆಶಾ ಮಾಡಲು ಬೇಡ ಭಾಷಾ ತೆಪ್ಪಲು ಬೇಡ ಅನ್ಯ ಸ್ತ್ರೀ ಸಂಗ ಬೇಡ ಜೀವವೇ ಉರಗನ ಎಡೆಯ ದೇಶದೊಳಗೆ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ನಿತ್ಯ ಭಜಿಸಬೇಕು ಜೀವವೇ ಉರಗನ ಎಡೆಯ. काय सांगितलं नेमकं अभंगाच्या ते कर्नाटकचे एक पुरंदर संत आहेत. त्यांच्या त्या संतांनी जे पांडुरंगाची स्तुती केलेली आहे ते एका प्रमाणातून त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतोय कर्नाटकचे वारकरी सुद्धा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करतात. विशेषतः या पालखी सोहळ्यामध्ये भाषा वैविध्य एवढंच नाही तर राज्यातून सुद्धा वारकरी यामध्ये सहभागी होत आहेत आणि ज्ञानोबा तुकोबारांचा जयघोष देखील केला जातोय. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय असा जयघोष हे प्रत्येक वारकरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, लोणंद.